नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ट्रिक्स विथ नागेसर चॅनलवरती मी तुमचा भाऊ तुमचा अगदी मनापासून स्वागत करतो. पाठीमागच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल माझ्याकडे बोलायला शब्दच नाहीत मित्रांनो. बाप रे, 3,500 व्ह्यूज. बाप रे, मला वाटलं सुद्धा नव्हतं की माझा व्हिडिओ तुम्हाला एवढा आवडेल मित्रांनो. तुमच्या या प्रेमासाठी अगदी मनापासून तुम्हा सर्वांचं मनापासून आभार. ओके, तर चला जास्त वेळ न घेता आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. टाटाडान. बघा मित्रांनो, आपल्या राज्यसेवा परीक्षेला आता फक्त जवळजवळ 14-15 दिवस राहिलेले आहेत आणि आपण फास्ट रिव्हिजन सिरीज सुरुवात केलेली आहे. ओके, आता बघा यामध्ये आपण संपूर्ण जगाचा भूगोल एकदम स्पीडने बघणार आहोत. संपूर्ण जगाचा भूगोल आपण एकदम स्पीडने फास्ट रिवाइज करणार आहोत. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला काही ठिकाणी खुणा दिसतील मित्रांनो. व्हिडिओ करताना अचानक मध्ये लाईट गेली, त्यामुळं हा डबल मला व्हिडिओ करावा लागतोय. ओके, त्याबद्दल मनापासून सॉरी. ओके, चला पहिल्यांदा बघा, आयोग प्रश्न विचारतं कसं. काय काय प्रश्न असतात फॅक्च्युअल, काय काय प्रश्न असतात डिस्क्रिप्टिव्ह. आपण दोन्ही गोष्टी इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ मोठा होईल. पहिल्यापासून एक माझी सूचना, व्हिडिओ स्किप करायचा नाही, अजिबात स्किप करायचं नाही. आतापर्यंत जर जगाचा भूगोल तुम्ही काय केला नसेल तर मित्रांनो काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. ह्या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होणार. ह्या व्हिडिओचा पूर्ण बघितल्यानंतर तुम्ही नक्की प्रश्न सोडवणार याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. ओके, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा पहिल्यांदा वन लाईनर घेऊन टाकू आणि काय ठिकाणी कन्सेप्ट आहे तिथे मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. ओके, बघा MPSC पूर्व परीक्षा 2024 संपूर्ण जगाचा भूगोल फास्ट रिव्हिजन. बघा, जिओग्राफी हा शब्द सर्वात प्रथम रूढ कोणी केला तर तो केला एरोस्टोथेनिस यांनी केला, लक्षात ठेवा. ओके, सूर्यमालेवरती आयोग बऱ्याच वेळा वन लाईनर क्वेश्चन विचारतो मित्रांनो. ओके, तर ते कोणकोणते आहेत बघा. सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? बुध. पूर्वेकडून पश्चिमेकडे परिवलन करणारे दोनच ग्रह आहेत मित्रांनो. कोणकोणते आहेत उपग्रह? ग्रह शुक्र आणि युरेनिस. ओके, पडलेला किंवा घरंगळत जाणारा ग्रह कोणता? युरेनस. सर्वात जास्त वेगाने परिवलन करणारा ग्रह कोणता? गुरु. ओके, तर सर्वात कमी वेगाने परिवलन करणारा ग्रह कोणता? शुक्र. पॉईंट क्लिअर. ओके, आता बघा मित्रांनो, हे सिद्धांत आहेत. या सिद्धांतावरती आयोगानं बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. जर पाठीमागचं जर PYQ तुम्ही जर अनालिसिस केला असेल तर तुमच्या लक्षात येईल. ओके, तर सिद्धांत कोण आहेत आणि ते सिद्धांत कोणी मांडले ही आपण बघणार आहोत. बघा, भरती ओटी सिद्धांत जीन्स व जेफ्रीज यांनी मांडला. ग्रही सिद्धांत चेंबरलिन व मुल्टन यांनी मांडला. नेब्युलर हायपोथिसिस हा सिद्धांत इमॅन्युअल कांट यांनी मांडला. बिग बँग थिअरी हे जॉर्जेस लेमेट्री यांनी मांडला. तुम्ही जर असं लक्षात ठेवलं तर ऐनवेळी तुम्हाला परीक्षेत आठवणार नाही. ओके, मग कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो? बघा, ट्रिक करायची. भरती ओटी सिद्धांत जीन्स. बघा, भरती आली आणि जीन्स पॅन्ट वाहून गेली. मी काय म्हटलं? भरती आली, जीन्स पॅन्ट वाहून गेली. ग्रहीय चेंबरलिन. बघा, आता ही माझी चिमट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये एखादी गोष्ट मी अशी पकडली तर आमच्या गावाकडे काय म्हणतात त्याला? मी चेंबवली अशी. तुम्ही काय म्हणता? चेपवली. आमच्याकडे चेंबवली म्हणतात. मग कोणाला चेंबवायचं? ग्रहांना चेंबवायचं. पॉईंट क्लिअर. नेब्युलर हायपोथिसिस इमॅन्युअल कांट. कसं लक्षात ठेवू? बघा, इथं पण यू आहे आणि इथं पण यू आहे. पॉईंट क्लिअर. असं काहीतरी करा, शब्दातल्या शब्दामध्ये ट्रिक करायची, म्हणजे डोक्याला जास्त लोड येत नाही, पटकन लगेच आठवतं आणि त्यावेळेस एक्झाममध्ये आपल्याला ह्याच गोष्टी अशा क्लिक होतात, लक्षात ठेवा. पॉईंट क्लिअर. बिग बँग थिअरी जॉर्जेस लेमेट्री. बघा, ही काय लक्षात ठेवायची गरज नाही मित्रांनो. 1000 वेळा प्रश्न आलेला आहे आणि ही सगळ्यात फेमस थिअरी आहे. ओके, त्यामुळे जॉर्जेस लेमेट्री तुम्हाला माहितीच पाहिजे. ओके, चला, हा पृथ्वीगोल आहे मित्रांनो. ह्या पृथ्वीगोलाची बेसिक माहिती मी तुम्हाला देतो. बघा, याच्यामधून जे जातं त्याला म्हणतात विषुववृत्त. त्या 0° अक्षवृत्त विषुववृत्त असतं. त्याच्या खाली 23.5 अक्षवृत्तावर असतं मकरवृत्त. उत्तरेला 23.5 वर असतं कर्कवृत्त. दक्षिणेला 66.5 असतं अंटार्क्टिक वृत्त आणि उत्तरेला 66.5 असतं आर्क्टिक वृत्त. पॉईंट क्लिअर. ओके, ह्याला म्हणायचं उत्तर ध्रुव, ह्याला म्हणायचं दक्षिण ध्रुव. पॉईंट क्लिअर. ओके, बघा, अशा ज्या रेषा असतात आडव्या त्यांना म्हणायचं अक्षवृत्त. ओके, ही अशा अक्षवृत्त आहेत. आणि हे जर मी असं काढलं, ओके, असं अर्धवर्तुळाकार, तर त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं रेखावृत्त. ओके, ही कन्सेप्ट आहे, एकदम छोटी होती, मी पटकन तुम्हाला सांगून टाकली. पॉईंट क्लिअर. ओके, पृथ्वीचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? 510 दशलक्ष चौरस किलोमीटर एवढं पृथ्वीचे एकूण क्षेत्रफळ आहे. पॉईंट क्लिअर. ओके, बघा, पाठ्यमागच्या ठिकाणी म्हणजे आपण बघितलं आडव्या ज्या रेषा आहेत त्यांना अक्षवृत्त म्हणायचं. बघा, अक्षवृत्ताची काय वैशिष्ट्य बघूया. बघा, ती परस्परांना समांतर असतात. कशा असतात? समांतर असतात. विषुववृत्त सर्वात लांब अक्षवृत्त असतं, साहजिकच आहे. ओके, लांबी बघा, अक्षवृत्ताची लांबी कशी होते हो? तो विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना कमी होत जाते. जाणारच ना कमी होत. कशी जाणार? बघा, हे बघा, ही असं जर मी काढलं, ही विषुववृत्त आहे,
ही अक्षवृत्त अशी 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 बघा कमी कमी होत गेली का गेली हे सांगायचं आहे मला. दोन लगतच्या अक्षवृत्तामधील अंतर किती असते वन लाईनर येऊ शकतो लक्षात ठेवा 111 किलोमीटर एवढं अंतर असते. पॉईंट क्लिअर ओके. रेखावृत्त कशाला म्हणायचं रेखावृत्ती अर्धगोलाकार असतात मग असे सांगितलं. अंतर सेम बघा विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना कमी कमी होत जाते. पॉईंट क्लिअर ओके. आता दोन रेखावृत्तीमधील अंतर कधी कधी किती असतं हे वन लाईनला पण विचारू शकतो आणि तुम्हाला जोडायला लावायला पण विचारू शकतात. बघा विषुवृत्तावर किती असतो 111 किमी असतो. विषुवृत्तावर किती 111 किलोमीटर. कर्कवृत्त व मकरवृत्तावर किती असतं 102 किलोमीटर. पॉईंट क्लिअर. आर्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्तावर किती असतं 44 किलोमीटर. आता इथं उगाच कन्फ्यूज व्हायचं नाही. तुम्ही म्हणाल कर्कवृत्त आणि मकरवृत्तावर दोन्हीकडे सेम कसं अरे दोन्ही पण उत्तरेला आणि दक्षिणेला 23.5 अंशाचे आहेत म्हणल्यानंतर दोन्हीकडे सेमच असणार ना. एवढं सोपं आहे ते. पॉईंट क्लिअर ओके. त्याच्या उपयोगावरती बघा सेंटेन्स खालीवर करू शकतात. मी काय म्हटलं सेंटेन्स खालीवर करू शकतात. अक्षवृत्ताचा उपयोग होतो हवामान आणि तापमान अंदाजासाठी. पॉईंट क्लिअर. आणि रेखावृत्ताचा उपयोग होतो वेळेचा अंदाज सांगण्यासाठी. ओके ही एवढी कन्सेप्ट आहे. बघा हे एक आयोगाचा आवडता प्रश्न आहे बऱ्याच वेळा वन लाईनरला विचारलाय. भारताची प्रमाण वेळ ग्रीनिजपेक्षा किती तासांनी पुढे आहे हो 5.5 तासांनी पुढे आहे 5.5 तासांनी पुढे. ओके. रेखावृत्त कोणकोणत्या राज्यातून गेलेला आहे तर बघा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आंध्र प्रदेश छत्तीसगड ओडिसा. ओके. आता तुम्ही असं किती वेळ लक्षात ठेवा रट्टा मारा ऐनवेळी तुम्हाला दगा देणार डोकं तुमचं डगात देणार म्हणजे देणार. मग इथं काय करायचं ट्रिक करायची. काय ट्रिक केली बघा सगळं प्रदेश घ्या. इथं उत्तर प्रदेश आहे आंध्र प्रदेश आहे मध्य प्रदेश आहे. ओके बघा आलं का. हिमाचल प्रदेश घ्यायचं नाही का ते इकडल्या बाजूला आहे बोट दिसत नाही वाटतं इकडल्या बाजूला आहे इकडल्या. ओके चला छत्तीसगड आणि ओडिसा. छत्तीसगड आणि ओडिसा लक्षात ठेवा. छत्तीसगड ओडिसा आणि 3 प्रदेश हिमाचल प्रदेश सोडून. ओके. अरुणाचल प्रदेश जर घ्यायचंच नाही कारण ते तिकडं पूर्वेला आहे पूर्ण. ओके ही बरोबर मध्ये आली. आंतरराष्ट्रीय वाररेषा त्याची वैशिष्ट्य बघा काय 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 सांगता येतील त्याची वैशिष्ट्य आपल्याला बघा. सरळ रेषा ह्या आंतरराष्ट्रीय वाररेषा ज्या आहेत त्या सरळ नाहीत मित्रांनो त्यांचा मार्ग बदललेला असतो आधीमध्ये. आणि ही रेषा कुठल्या समुद्रातून गेलेली आहे बेरिंगच्या समुद्रातून गेलेली आहे. पॉईंट क्लिअर ओके. ही बेसिक आहे पण लक्षात ठेवा परिवलन म्हणजे काय असतो पृथ्वी स्वतःभोवती फिरते. ओके. पृथ्वीचा फिरण्याचा वेग लक्षात ठेवा विषुवृत्तावर सर्वाधिक असतो तर ध्रुवाकडे जाताना कमी कमी होत जातो. परिवलनाचा उपयोग काय होतो दिवस व रात्रीची स्थिती दिवस व रात्र निर्माण होतात पृथ्वीच्या परिवलनामुळे. ओके कन्फ्यूज व्हायचं नाही. आता बारकावा इथे कसा आहे बघा बारकावा परिभ्रमण काय पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते याला म्हणायचं परिभ्रमण. आणि परिभ्रमणामुळे काय होतं ऋतूची निर्मिती. ओके. आणि दिवस व रात्रीच्या कालावधीची असमानता म्हणजे इथं बारकावा लक्षात आला का तुमच्या बघा परिवलन सॉरी तर न राहिलं. परिवलनामुळे काय होतं दिवस रात्र निर्माण होतात आणि दिवस रात्र त्यांच्या कालावधीमध्ये असमानता कशामुळे तयार होते परिभ्रमणामुळे होते लक्षात ठेवायचं. पण क्लिअर हां ऋतूची निर्मिती परिभ्रमणामुळे होते. म्हणजे तुम्हाला इथं खालीवर केलं जाऊ शकतं तिथं लक्ष ठेवायचं. पण क्लिअर ओके. चला पुढं. हा वन लाईनरला विचारू शकतो बघा लक्षात ठेवा. अपसूर्य स्थिती म्हणजे काय बघा पृथ्वी सूर्यापासून कमाल म्हणजे जास्तीत जास्त अंतरावर कधी असते आणि उपसूर्य म्हणजे काय पृथ्वी सूर्यापासून किमान म्हणजे कमीत कमी अंतरावर कधी असते तर लक्षात ठेवा 4 जुलै आणि 3 जानेवारी ह्या तारखा तुमच्या लक्षात असल्या पाहिजेत. आणि वेळी वन लाईनर तिथे विचारलं तर कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके. कमाल म्हणजे जास्तीत जास्त अंतर पृथ्वीच्या सूर्यापासून जास्तीचं अंतर कधी असते 4 जुलैला असते. पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर कधी असते 3 जानेवारीला असते. पॉईंट क्लिअर ओके. बघा आता ही फॅक्ट आहे उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता 21 जून. 21 जून. उत्तर गोलार्धात सर्वात मोठी रात्र कोणती 22 डिसेंबर. पॉईंट क्लिअर क्लिअर ओके. पृथ्वीचे अंतरंग त्याच्याबद्दल फॅक्ट कुठले आहेत बघा. आपण जर जसे भूगर्भाकडे जाऊ तसे तसे तापमान वाढत जाते जाणारच आहे का खाली लावरच आहे ना. ओके चला आपण जसे भूगर्भाकडे जाऊ तसं तापमान वाढत जाते पण कसं वाढतं ते दर 32 मीटरला 1 अंश सेल्सिअस वाढते. पण त्यातला लय महत्वाचं आहे घटत्या दराने वाढते लक्षात ठेवा. ओके घटत्या दराने वाढते. पण आता घटत्या दर म्हणजे काय विचारत बसणार बरं सांगतो चला. असं जास्त दराने वाढत असते तर आपण कसं म्हणलं असतो 2 4 6 8 10 असं. घटता दर म्हणजे काय 2 3 3.5 4.5 असं त्याला म्हणायचं घटता दर. पॉईंट क्लिअर ओके. पृथ्वीची घनता किती आहे हो 5.5 ग्रॅम सीएम वर्ग सीएम घन एवढी पृथ्वीची घनता आहे लक्षात ठेवा. ओके. आता ही वाक्य स्टेटमेंट आहे काय लक्षात ठेवा. खोलीनुसार दाब आणि घनता वाढत जाते मित्रांनो. खोलीनुसार दाब आणि घनता कशी होते वाढत जाते. पण क्लिअर हो का. आता हे थर आहेत तुम्हाला माहित असेल खडकांचे थर. सियालमध्ये काय असतो सिलिका असते आणि अल्युमिनियम असते. त्यातला मुख्य खडक कुठला असतो ग्रानाइट असतो. काही ठिकाणी बेसाल्ट पण आढळतो.
ओके ओके, ह्या नावातच आहे. सी म्हणजे सियाल आणि उच्चार बघा, ल म्हणजे ॲल्युमिनियम असं घ्या. स म्हणजे काय सिलिकॉन, म म्हणजे काय मॅग्नेशियम. ह्याच्यामधला सायमामधला मुख्य खडक कुठला हो बेसाल्ट आहे, लक्षात ठेवा. मग सायमा खडकामुळं कुठला थर बनलेला आहे तर महासागराचा तळ बनलेला आहे, लक्षात ठेवा. ओके, सायमामुळे बनलेला आहे तो. पॉईंट क्लिअर. ओके, आता गाभा. आता काय म्हणलं मी गाभा. बघा पृथ्वीच्या एकूण वस्तुमानापैकी गाभ्याचं वस्तुमान किती 32% आणि एकूण घनफळापैकी गाभ्याचं घनफळ किती 16%. पॉईंट क्लिअर. ओके, लक्षात कसं ठेवायचं बघा, इथं वर गुणिले 2 करा. 16 गुणिले 32, 16 गुणिले 2 32, 32 आहे वस्तुमान, 16 आहे तुमचं घनफळ. पॉईंट क्लिअर. ओके, बाह्य गाभा. आता बाह्य गाभा कसा आहे हो द्रव स्वरूपात आहे, लक्षात ठेवा. आणि आंतरिक गाभा कसा आहे घन स्वरूपात आहे, लक्षात ठेवा. ओके, असणारच ना. आता खडक आहे, खडकात द्रव असणार का द्रवात खडक असणार, त्यामुळे खालचा जे आहे तो द्रवच असणार आहे, आपलं कठीणच असणार ना, त्यामुळे घन आहे, लक्षात ठेवा. आता बघा ह्याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे आणि हे कसं लक्षात ठेवायचं. मी पाठीमागे एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. मी फक्त इथं रिपीट करतो. सियाल आणि सायमा म्हणजे थर कसे असतात बघा. सियालनंतर सायमा असतो, सायमानंतर बाह्य प्रावरण असतं, बाह्य प्रावरणानंतर आंतरप्रावरण असतं, आंतरप्रावरणानंतर मित्रांनो बाह्य गाभा असतो. ओके, बाह्य गाभ्यानंतर आंतरगाभा असतो, असा क्रम आहे वरून खाली येताना. ओके, मग तो जो क्रम आहे त्याच्यामध्ये एक एक विलकता आहे, त्या विलकतेने तो 2 भाग असे अलग अलग केलेले आहेत. म्हणजे कसं सियाल आणि सायमा कोणती विलकता आहे कोनोरॉइड विलकता, सायमा आणि बाह्य प्रावरण कोणती विलकता आहे मोह विलकता, आणि बाह्य प्रावरण आंतरप्रावरण कोणती विलकता आहे रेपेटिव्ह विलकता, आंतरप्रावरण बाह्य गाभा कोणती विलकता आहे गुटेनबर्ग विलकता, बाह्य गाभा आणि आंतरिक गाभा कोणती विलकता आहे लेहमन विलकता. तुम्ही म्हणाल हे कसं लक्षात ठेव, एकदम सोप्या भाषेत मी सांगितले. जाऊन प्लेलिस्टमध्ये बघा, व्हिडिओ बघा, तुम्ही नक्की बघा, कारण हे लक्षात ठेवायसाठी मी त्या ठिकाणी 8 ते 10 मिनिटं खर्च घातलेले आहेत. इथं सांगत बसत नाही, कारण आपल्याला जगाचा भूगोल फास्ट संपवायचा आहे, समजते. ओके, चला पुढं. ओके, ही वन लाईनर लक्षात ठेवा. भूखंड अपवन सिद्धांत कोणी मांडला अल्फ्रेड वेगनरनं मांडला. आता बघा इथं मी शॉर्टकटमध्ये लिहिले काय होतं तिथं बघा, एक भूखंड होता त्याचं नाव होतं पॅन्जिया, एक महासागर होता त्याचं नाव होतं पॅन्थलसा. मग काय झालं, त्या पॅन्जिया खडक फुटला, मग त्याचं उत्तरेचा एक भाग तयार झाला आणि दक्षिणेचा एक भाग तयार झाला. उत्तरेचा भाग होता त्याला म्हणायचं लॉरेशिया, दक्षिणेचा भाग होता त्याला म्हणायचं गोंडवाना. मग लक्षात ठेवायचं गोंडवानामध्ये कोणते प्रदेश येतात एवढंच लक्षात ठेवा. मग कुठलं कुठलं येतात तो अमेरिका, आफ्रिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, भारत. तुम्ही म्हणाल आमच्या लक्षात राहत नाही, मी आहे ना, कशाला आहे मी लक्षात, तुमचं कसं लक्षात राहत नाही ते बघायलाच आहे. बघा कसं लक्षात ठेवायचं, अ आ भारत. काय म्हटलं मी, आ भारत. बघा अमेरिका आफ्रिका आ, अंटार्क्टिका ऑस्ट्रेलिया आ, आणि भारत भारत. पॉईंट क्लिअर, किती सोपं आहे. ओके, अभिसरण प्रवाह सिद्धांत कुणी मांडला हो आर्थर होल्मस. अभिसरण प्रवाह सिद्धांत कुणी मांडला आर्थर होल्मस यांनी मांडला, लक्षात ठेवा. भूपट्ट विवर्तनिक सिद्धांत कुणी मांडला मेकेंजी मॉर्गन. ओके, मेकेंजी मॉर्गन, लक्षात ठेवा. म्हणजे हे पडलं तर जोडा लावायला पण पडू शकतो तुम्हाला. पॉईंट क्लिअर, किंवा वन लाईनरला पण विचारू शकतो तुम्हाला. ओके, आता ह्या बघा जोड्या आहेत बरं का. आता भूपट्ट म्हणजे कुठली भूपट्ट कुठं कुठं आढळतं त्याच्या जोड्याला पडू शकतं, लक्षात ठेवा. रिस्क घ्यायची नाही, शेवटची आपली ऑब्जेक्टिव्ह आहे, लक्षात ठेवा. रिस्क अजिबात घ्यायची नाही. बघा कोको भूपट्ट कुठं आढळतो पॅसिफिक भूपट्ट आणि मध्य अमेरिका यांच्यामध्ये आढळतं. कोको पॅसिफिक भूपट्ट आणि मध्य अमेरिका. ओके, नाझका भूपट्ट कुठं आढळतं पॅसिफिक भूपट्ट आणि दक्षिण अमेरिकेमध्ये आढळतं. फिलिपाईन्स भूपट्ट कुठं आढळतं पॅसिफिक व आशिया भूपट्ट याच्यामध्ये आढळतं. पॉईंट क्लिअर. एक जर लक्षात ठेवा, कोको लक्षात ठेवा, पॅसिफिक आणि मध्य अमेरिका. त्याच्यावरून जोड्यांचं कसं असतं माहिती आहे का, एक जर जोडी लागली ना तुम्ही सगळ्या जोड्या लागतात तुमच्या, एवढं एक सोपं विचारतं. पण एक जोडी लावणं जरा तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील तिथे. ओके ओके, खडकांचा अभ्यास मित्रांनो, खडकांचा अभ्यासाला काय म्हणतात तो पेट्रोलॉजी म्हणतात, लक्षात ठेवा. मग मातीच्या अभ्यासाला काय म्हणतात, जर माझा व्हिडिओ बघत असाल तर खाली मला कमेंटमध्ये सांगायचं. ओके, मी नाही सांगणार अजिबात. बघा अग्निजन्य खडक. बघा खडक आता आपण बघूया. अग्निजन्य खडक कुठले कुठले असतात बघा, एक असतात बहिर्निर्मित अग्निजन्य खडक आणि अंतर्निर्मित अग्निजन्य. बहिर्निर्मित म्हणजे काय बेसाल्ट, आणि अंतर्निर्मित म्हणजे काय बघा, कन्सेप्ट आहे, मी कन्सेप्ट थोडक्यात सांगतो. बघा काय होतं, नंबरला काय होतं मित्रांनो, तर कधी कधी काय होतं, लावारस असा वरती येत असताना अंतर्भागामध्येच थंड होतो, आणि थंड झाल्यानंतर तिथेच त्याचा खडक बनतो, त्याला म्हणायचं अंतर्निर्मित खडक. आणि लावारस असं जमिनीच्या भेगेतून बाहेर आल्यानंतर तिथं थंड होऊन खडक तयार होतो, त्याला म्हणायचं बहिर्निर्मित खडक. ह्यात काय मोठं आहे सांगा. ओके, मग अंतर्निर्मित खडक कुठल्या कुठल्या आहेत, बॅथॉलिक, लॅकोलिक, डायक, सील व शीट. तुम्ही म्हणाल हे मला समजून सांगा. मित्रांनो, हे समजून सांगायसाठी मी 6 मिनिटाचा एकदम शॉर्ट ट्रिक्सनं व्हिडिओ बनवलेला आहे. प्लीज
प्लेलिस्टमध्ये जाऊन बघण्याचा तेवढा त्रास घ्या. ओके. हां. रूपांतरित खडक कोणते कोणते होते बघा. रूपांतरित बघा, ग्रानाईटपासून कोणता खडक बनतो? नीस. बेसाल्टपासून कोणता उगतो? हॉर्नब्लेंड. गॅब्रो सर्पेटाईन. चुनखडी संगमरवर. कोळशापासून ग्राफाईट हिरा. पॉईंट क्लिअर? क्लिअर. ओके. आता इथं वन लाईनर आहे, लक्षात ठेवा. वन लाईनर एकदम शांत डोक्यानं लक्षात ठेवा. मी काय म्हणतो इथं बघा. मी काय म्हणतोय बघा. भूकंप, भूकंपाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला, आता भूकंपाबद्दल बघा, भूकंपाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला सिस्मोलॉजी म्हणतात. काय म्हणतात? सिस्मोलॉजी. भूकंप लहरीची नोंद ठेवण्यासाठी वापरलेल्या यंत्राला सिस्मोमीटर म्हणतात. सिस्मोमीटर. ओके. आता भूकंपाचा जो आलेख काढला जातो त्याला म्हटलं जातं सिस्मोग्राफ. ग्राफवरनं तुम्हाला आलेख एवढं जर लक्षात राहिलं तरी बास आहे. ओके. ओके. भूकंप लहरी मोजण्याचे एकक असं म्हणतात रिश्चर. रिश्चर. काय म्हणतात? रिश्चर. पॉईंट कळला? उगाच कन्फ्यूज व्हायचं नाही. भूकंपाच्या ह्या काय ते म्हणतात वन लाईनर थोडक्यात समजून घ्या. बघा, रिपीट. भूकंपाचा अभ्यास करणारे शास्त्र सिस्मोलॉजी. भूकंपाचा आलेख सिस्मोग्राफ. भूकंप लहरीची नोंद ठेवण्यास वापरलेले यंत्र सिस्मोमीटर. आणि भूकंप लहरी मोजण्याचे एकक रिश्चर. ओके. पुढे अजून 2 आहेत महत्वाच्या. हे झालं. पुढं काय महत्वाचं आहे बघा. ओके. बघा, भूकंप नाभी. भूकंप नाभी कशाला म्हणतात? जेथे भूकंपाची निर्मिती होती तो पॉईंट त्याला म्हणायचं भूकंप नाभी. अपिकेंद्र त्यालाच म्हणतात इपिसेंटर. ओके. इपिसेंटर नाव पण लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. भूपृष्ठावर ज्या ठिकाणी सर्वप्रथम लहरी पोचतात त्याला म्हणायचं अपिकेंद्र. पॉईंट क्लिअर? क्लिअर. भूकंपाच्या लहरीबद्दल जास्त डोकं न लावता जे महत्वाचं आहे परीक्षेला पडतंय तेवढंच आपण घ्यायचं आहे. उगाच खेळत बसायचं नाही. ओके. बघा, प्राथमिक लहरी त्या असतात दोन्ही लहरी सारख्या. मग दोन्ही लहरी कशा असतात? दोन्ही लहरी असतात अणुतरंग. दोन्ही लहरी कशा असतात? अणुतरंग असतात. ओके. मग बघा, प्राथमिक लहरी द्रव, स्थायू, वायू या तिन्ही माध्यमातून प्रवास करतात. स्थायू माध्यमात त्यांचा वेग जास्त असतो. त्यांची हालचाल कशी होते? पुढे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे मागे होते. लक्षात ठेवा. एवढंच आहे. पॉईंट क्लिअर? क्लिअर. खोकला आलाय पण शिकवता तुमच्यासाठी. चला, नाही जेवण नाही जाणार सोडा. हां. द्वितीय लहरी बघा. द्वितीय लहरी प्रकाश लहरी सारखा असतात. मग प्रकाश लहरी कशा असतात? अवतरंग असतात. प्रकाश लहरी कशा असतात? अवतरंग. अनुतरंग आणि अवतरंग विज्ञानातले कन्सेप्ट आहे, सोपे आहे, उगाच विचार करत बसायचं नाही. द्वितीय लहरी बघा फक्त घन माध्यमातून प्रवास करतात, द्रव व वायू माध्यमातून प्रवास करत नाहीत. या वाक्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. ओके. द्वितीय लहरी फक्त घन माध्यमातून प्रवास करतात, द्रव माध्यमातून वायू माध्यमातून प्रवास करत नाहीत. ओके. त्यांचा वेग बघा प्राथमिक लहरीपेक्षा कमी असतो. सर्वात विध्वंसक लहरी जर विचारल्या कोणत्या तर त्या आहेत भूपृष्ठ लहरी. त्या कोणत्या आहेत? भूपृष्ठ लहरी आहेत. लक्षात ठेवा. बघा ज्वालामुखीचा ज्यावेळेस उद्रेक होतो ना त्यावेळेस बाहेर जे काही घन पदार्थ पडतात त्यांना काय म्हणतात? वन लाईनर येऊ शकतं. त्यांना म्हणतात पायरोक्लास्ट. त्यांना काय म्हणतात? पायरोक्लास्ट असे म्हणतात. पॉईंट क्लिअर? क्लिअर. आता बघा आयोगाचा आवडता टॉपिक आपण चालू करतो आहे भूरूपे. बघा नदी. आता बघा मित्रांनो इथं भूरूप सांगताना बघा आता हे भूरूप कसं, याला काय म्हणा, धबधबा कशाला म्हणायचं, नागमोडी वळणं कशाला म्हणायचं, ही खूप बेसिक आहे यार, खरंच बहुत बेसिक आहे. हे जर सांगत बसलो तर आपला व्हिडिओ 1 तासाचा होईल आणि मला माहित आहे तुम्ही किती बघता. ओके. लगेच येता पटकन गडबड करता, थोडं बघता लगेच निघून जाता. ओके. आणि पुन्हा मग ह्याचा व्हिडिओ बघ, त्याचा व्हिडिओ बघ, त्याचा व्हिडिओ बघ आणि परीक्षेला हे चुकलं ते चुकलं ते चुकलं असंच करत बसता. ओके. त्यामुळे हे काय आहे ना कन्सेप्ट, मी काय म्हणलं तुम्हाला, कन्सेप्ट बाहेर क्लिअर करा आणि लक्षात कसं ठेवायचं आपल्या चॅनलकडे मी तुमच्यासाठीच आहे. ओके. चला. नदी. नदी बघा नदीच्या अपक्षरण कार्यामुळे म्हणजे काय? क्षरण कार्यामुळे, झिजल्यामुळे कुठली भूरूप तयार होता तो एक होता धावत्या, निद्री, धबधबा, नागमोडी वळणे, रांजण खळगे त्यालाच म्हणतात कुंभगर्दा, नालाकृती सरोवरे आणि व्ही आकाराची दरी आणि गळई. मी कसं लक्षात ठेवायला सांगितलंय, ट्रिक केल्या बघा. हे जर समजून घ्यायचं असलं पाठीमागं पण ट्रिक आहे आणि मी तुमचं तापाचवला इथं पण लिहिले. एक मुलगी काय म्हणते, धनी धावा ना तुमची राणी व्ही आकाराच्या घळईत पडली. वाव, किती सोपं वाक्य बघा. धनी धावा ना तुमची राणी व्ही आकाराच्या घळईत पडली. ध म्हणजे काय? धबधबा. नि म्हणजे काय? निद्री. धावा म्हणजे काय? धावत्या. ना म्हणजे काय? कुठे गेलं ना? नालाकृती सरोवरे. राणी म्हणजे काय? रा म्हणजे रांजण खळगे. दुसरं नि म्हणजे काय? नागमोडी वळणे. व्ही आकार म्हणजे काय? व्ही आकाराची दरी. घळई म्हणजे काय? घळई. पॉईंट क्लिअर? क्लिअर. निक्षेपण कार्य. निक्षेपण कार्य म्हणजे कुठल्या गोष्टी तयार होतात बघा. जलोड शंकू, पंखाच्या आकाराचे मैदान, पूर मैदान आणि त्रिभुज प्रदेश. ह्या गोष्टी कशामुळे तयार होतात? निक्षेपण कार्यामुळे तयार होतात. पॉईंट क्लिअर? क्लिअर. बघा आता ही एक फॅक्ट आहे, असं झालं म्हणून लक्षात ठेवा तुम्ही. धूमकेतू कसा असतो बघा. धूमकेतू
म्हणजे त्याचं शेपट असतं ते सूर्याच्या विरुद्ध बाजूला असतं. तो सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने असा फिरत असतो. लक्षात ठेवा. तो दर 76 वर्षांनी दिसतो आणि हालेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो. 1986 साली तो दिसला होता. एवढीच फॅक्ट आहे. काही एवढं काय महत्वाचं नाही, पण असू द्या लक्षात ठेवा. हो तरीच तो कशाला घ्या, ही सोडा ती सोडा करत. ओके. बघा, भूमिगत पाण्याच्या अपक्षरण कार्यामुळे तयार झालेली भूरूपे. भूमिगत म्हणजे काय, पाणी झिरपून खाली जेव्हा जातं असं, त्याच्यामुळे तयार होतात अपक्षरण कार्यामुळे. ते कुठले कुठले आहेत बघा. विलय छिद्रे, अवकुट, डोलाइन्स, उवाला, शुष्कदरी, अंधदरी, गुहा. ओके, हे खूप सोपं आहे बरं का मित्रांनो, यात कन्सेप्टमध्ये कायच नाही. ओके, तुम्हाला मला उहाला आणि शुष्कदरी शब्द असे वाटतात, फक्त एकदा तुम्ही वाचा कुठलंही पुस्तक, तुम्हाला कळून लक्षात येईल. आणि पुन्हा ते वाचल्यानंतर वाटलंच आपला व्हिडिओ बघा, काय प्रॉब्लेम नाही. मला फक्त एवढं लक्षात ठेवायचं, सांगायचं कसं, हे लक्षात कसं ठेवायचं तुमच्या. तर लक्षात कसं ठेवते बघा. आता तात्या विंचू आठवा, तात्या विंचू. ओके, तात्या विंचू तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे. ओके, तात्या विंचू काय केला, अंधाऱ्या गुहेत गेला, उशाला बसला आणि एवढंच म्हणला. लक्षाची नटी कोण, आवडी. ओके, तात्या विंचू गुहेत गेला, अंधाऱ्या गुहेत गेला, उशाला बसला कोणाच्या, आवडीच्या, आणि काय म्हणाला, अंधाऱ्या गुहेत उशाला बसून ओम भट स्वाहा, ओम भट स्वाहा. ओके, तात्या विंचू काय म्हणाला, अंधाऱ्या गुहेत उशाला बसून ओम भट स्वाहा. आता ओम भट स्वाहा मी असंच करायचं म्हणून केलेलं आहे. मग तुम्ही एवढंच लक्षात ठेवा. अंधाऱ्या गुहेत, अंधाऱ्या म्हणजे काय होतं, म्हणजे काय होतं, अवकोट. ओके, गुहेत म्हणजे काय होतं, गुहा. उ म्हणजे काय होतं, ओवाला. श म्हणजे काय होतं, शुष्कदरी. बसून, आवडी म्हणजे काय होतं, आ म्हणजे अवकुट. ओके, ड म्हणजे डोलाइन्स. ओके, एवढं लक्षात ठेवलं, बस झालं. चला, निक्षेपण कार्य. अधोमुखी लवण स्तंभ, ऊर्ध्वमुखी लवण स्तंभ आणि गुहास्तंभ. जिथं स्तंभ आहे ते सगळे निक्षेपण कार्यामुळे तयार झालेले आहेत, लक्षात ठेवा. पॉईंट क्लिअर. हिमनदीवरून बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. हिमनदीचं अपक्षरण कार्य काय काय तयार होतो, हिमगवर तयार होतं, शुककुट व गिरिशृंग तयार होतं, यू आकाराची दरी निर्माण होते, लोमती दरी निर्माण होते, हिमखाडी निर्माण होते, मेषशिला निर्माण होते, सुळका व शेपूट निर्माण होते. ओके ओके, जरा पॉज घेतो, दम लागलाय. तुम्ही काय दम लागल्यानंतर थांबा म्हणणार नाही. ओके, चला बघा. आता हिमनदी, आता प्रश्न पडल्यानंतर ना इलिमिनेशन मेथडनं उत्तर काढायला शिकायचं. आता तुमचं हे सगळं नाही लक्षात राहिलं, तुम्हाला एक मुलगीचं नाव लक्षात ठेवा, श्यामलगिरी यू आकाराच्या दरीत. ओके, श्यामलगिरी यू आकाराच्या दरीत. ओके, आता दरीला हिंदीत काय म्हणतात, खाई. ओके, श्यामलगिरी यू आकार के खाई मी, असं काय तर, फक्त श्यामल लक्षात ठेवा, बस झालं. ओके, शा म्हणजे काय होतं बघा, शा शुककुट. म म्हणजे काय होतं, म मेषशिला. ल म्हणजे काय होतं, ल लोमती दरी. गिरी म्हणजे काय होतं, गिरीशृंग. आणि यू आकाराची दरी म्हणजे काय, यू आकाराची. बघा, व्ही आकाराची पाठीमागे बघितलं, ही यू आकाराची. पण श्यामल जरी आठवलं, हिमनदी म्हणल्यानंतर तुम्हाला श्यामल जरी आठवलं तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचणार आहे, लक्षात ठेवा. पॉईंट क्लिअर. ओके, हां. निक्षेपण कार्यामुळे काय होतं तयार बघा, हिमोडगिरी, हिमोड कटक. आता हिमोड म्हणजे काय बघा, हिमोड म्हणजे तुम्हाला, आणि केम्स. ओके, केम्स. हिमोड म्हणजे तुम्हाला काय समजलं ना, हे तुमच्या लक्षात राहा. हिमोड म्हणजे नद्यांनी वाहून आणलेला, हिमनद्यांनी वाहून आणलेला गाळ थोडक्यात. ओके, त्याला म्हणायचं हिमोड. ओके, आणि ते गाळ साठणार आहे ना, त्यामुळे हिमोड जिथे शब्द दिसतोय ते म्हणजे निक्षेपण कार्य. पॉईंट क्लिअर. ओके, वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे तयार होणारी भूरूपे. ओके, ही आयोगाचा आवडता ही आहे. वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे तयार होणारे भूरूपे कुठले कुठले आहेत, अपक्षरण खळगे, भूछत्र खडक, यार्दांग, द्वीपगिरी, झुजेन, मेसाऊ बुट्टे आणि भूस्तंभ. ओके, आता कसं लक्षात ठेवायचं बघा, माझा भैया काय, आता याचा उघड आहे, माझा भैया, त्याचं नाव काय आहे, आदी. मा म्हणजे काय हो, मा म्हणजे कुठे गेलं, मेसाबुट्टे. मा म्हणजे काय, मेसाबुट्टे. झ म्हणजे काय, झुजेन. भैया म्हणजे भ म्हणजे काय हो, भूचित्र खडक. य म्हणजे काय, यार्दांग. आदी म्हणजे काय, अ म्हणजे अपक्षरण खळगे. दी म्हणजे काय, द्वीपगिरी. बघा, मला माहिती आहे अजून सुद्धा काही भूरूपे आहेत, पण मी मेन घेतलेले आहेत. आपल्याला ढिगभर डाटा लक्षात नाही ठेवायचा, तेवढंच लक्षात ठेवायचं आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. बस, आपल्याला PhD नाही करायची, मार्क घ्यायचे आणि पास होऊन जायचं आहे. ओके, निक्षेपण कार्यामुळे बघा, बारखान तयार होतं, सैफ टेकड्या तयार होतात, उर्मिचिन्हे तयार होतात, लोहेस मैदान तयार होतात. ओके, मग लक्षात कसं ठेवता, उर्मिला बसली. ओके, उर्मिला म्हणजे काय, उर्मिचिन्हे. बसली म्हणजे काय, ब म्हणजे काय, बारखान. स म्हणजे काय, सैफ टेकड्या. ल म्हणजे काय, लोहेस मैदान. पॉईंट क्लिअर. ओके, थांबलाय का तुम्ही, का गेला व्हिडिओ सोडून? आय थिंक थांबला असणार, माझा विश्वास आहे तुमच्यावर. ओके.
ही सागर तळ रचना. ओके, आता मी काही करत बसणार नाही जास्त. कसं असतं समजून घ्या. हा एक दिसतंय ती सगळं पाणी आहे, पाणी. ओके, ही पाणी आहे, ह्या सगळा खडक आहे. बघा, पाण्याच्या खाली इथपर्यंत असा असतो जरा बुडलेला, त्याला म्हणायचं भूखंड. इथनं असा उतार चालल्यानंतर त्याला म्हणायचं भूखंड उतार. इथून असतं पाण्याचं सप्पई जागा असते जी, त्याला म्हणायचं मैदान. असा जरा जरासही असतं त्याला म्हणायचं डोह. आणि जास्तच मोठा असेल असा खोली तर त्याला म्हणायची गर्ता. ओके, आणि असा जर जरा वर आला तर त्याला म्हणायचं पर्वत. आणि पूर्ण टोक जर पाण्याच्या बाहेर काढलं तर त्याला म्हणायचं बेट. किती सोपं आहे सांगा. आता ही काय चाललेली आहेत बसून मी इथं, एवढं सोपं आहे. तर पण कळला? कळला. वातावरणीय संरचना. बघा, वातावरणीय संरचना बघा, लक्षात ठेवा. प्रमाणानुसार वायूचा क्रम, उतरता क्रम आहे, लक्षात ठेवा. हा नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%, ऑर्गॉन 0.934%, CO2 0.03%. पॉईंट क्लिअर? ओके. आता बघा, हे थर आहेत ना, ते किती किलोमीटर आणि काय किलोमीटर पोरं तेच करत बसतात आणि तिथंच हँग होतात. यार, तुम्हाला विचारलंय कधी त्या आयोगानं? आपल्याला जेवढं विचारतं तेवढंच करायचं ना. बघा, तपांबर. आता सॉरी, माझी इंग्लिशमध्ये नावं आहे तिलाची राहिली. ओके, ती इंग्लिशमध्ये नावं तेवढे बघून घेशील तुम्ही. काय आयोग कधी कधी इंग्लिश नावं विचारतं, सोपं आहे ते. तपांबर म्हणजे काय बघा, सर्वात खालचा स्तर असतो. ह्याच्यामध्ये काय होतं बघा, IMP बघा, ह्याच्यामध्ये असते पाण्याची वाफ आणि धुलीकण असतात. ओके, उंचीनुसार तापमान कमी होत जाते. कुठं? तपंबरात. हे वाक्य ह्याच्यातलं IMP वाक्य आहे. ओके, उंचीनुसार तापमान कमी होत जाते. कसं कमी होतं? दर 165 मीटरला 1°C कमी होते. दर 165 मीटरला 1°C तापमान कमी होते. पॉईंट क्लिअर? क्लिअर. तपस्तंभी बघा, उंचीनुसार तापमान कमी होणे थांबते. म्हणजे इथनं तपांबरातनं वर जाताना उंचीनुसार तापमान कमी होतं. आणि तपस्तंभीमध्ये बघा, नावातच आहे बघा, तप म्हणजे तापमान, स्तब्धी म्हणजे स्तब्ध, म्हणजे तापमान आता कमी होणं थांबलेलं आहे, म्हणून तपस्तंभी म्हणतात. मग इथं काय असतात तपस्तंभीत? ढग असतात, धुके असतात, विजा असतात, चक्रीवादळी होतात, ती तपस्तंभीत होतात. पॉईंट क्लिअर? क्लिअर. ओके. स्थितांबर बघा, तापमानात तफावत आढळायला सुरुवात होते. ओके, बघा, इथपर्यंत तापमान स्थिर होतं. बघा, काय म्हटलं, रिपीट करतो. वर जाताना तापमान कमी कमी होत गेलं तर तापांबरात, तापमान स्थिर झालं तपस्तंभीत, आणि तापमानात आता तफावत आढळायला चालू झाली स्थितांबरात. ओके, पण त्यातला लय महत्वाचा आहे. तापमानात तफावत आढळायला सुरुवात झाली, सोडा, तपस्तंभीपासून ते 25 किलोमीटर पर्यंत तापमान फारसं बदलत नाही. हा, बदलत व्हायला सुरुवात होते पण तापमान जास्त बदलत नाही, म्हणून या विभागाला काय म्हणतात? समताप विभाग. त्या विभागाला काय म्हणतात? समताप विभाग. नाही लक्षात राहिलं सोडून द्या, फक्त एवढंच लक्षात ठेवा, स्थितांबरामध्ये ओझोन वायूचा थर आढळतो. ह्याच्यावर त्या आयोगानं बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. पॉईंट क्लिअर? ओके. आय नंबरचा फक्त उपयोग लक्षात ठेवा. हा तर रेडिओ लहरीचे परावर्तन करतो, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक दळणवळणामध्ये ह्या थराचा खूप जास्तीत जास्त उपयोग होतो. पॉईंट क्लिअर? क्लिअर. आय थिंक तुम्हाला समजलं असेल. ओके, आता इथं काय आहे? पाऊस. ओके, पाऊस बघा, पावसाचे फॅक्ट आहेत, लक्षात ठेवा. आरोह पर्जन्य कुठं आढळतं? विषुववृत्तीय प्रदेशात आढळतं, त्यालाच म्हणतात अभिसरण पर्जन्य. हा कसला पाऊस आहे? प्रादेशिक स्वरूपाचा पाऊस आहे. म्हणजे काय? हा पाऊस त्याच ठिकाणी पडतो, बाकी ठिकाणी पडत नाही. प्रतिरोध पर्जन्य म्हणजे काय तुम्हाला माहित आहे? हे एक डोंगर असला, इथनं वारे येतात, इथं अडवले जातात, मग इथे जास्त पाऊस पडतो. प्रतिरोध म्हणजे अडवणूक करून जिथं पाऊस पडतो त्याला म्हणायचं प्रतिरोध पाऊस. जगात सर्वात जास्त पाऊस कुठला पडतो? तर तो प्रतिरोध पाऊस पडतो, ध्यानात ठेवा. ओके, आरोह पर्जन्य आवर्त पर्जन्य आहे, सॉरी, इथं मी आरोवलेलं. आवर्त पर्जन्य कुठं पडतं? समशीतोष्ण कटिबंध आहे ना, त्या ठिकाणी आवर्त पर्जन्य पडतं, लक्षात ठेवा, म्हणजे पाऊस पडतो. पॉईंट क्लिअर? ओके, एवढंच होतं महत्वाचं. जोड्या लावाला असले प्रश्न जोड्या लावाला विचारले जातात. गवताळ प्रदेशाचे नाव आहेत, काय लक्षात ठेवायचं बघा? उत्तर अमेरिका प्रेरी प्रदेश, दक्षिण अमेरिका पंपास. ओके, युरेशिया म्हणजे आशिया आणि युरोपमधला भाग, त्याला म्हणायचं स्टेप्स, आणि ऑस्ट्रेलियामधले डाऊन्स. पॉईंट क्लिअर? क्लिअर. यातला एक जरी लक्षात ठेवला, उत्तर अमेरिका प्रेरी प्रदेश, लक्षात ठेवा, तुमचं क्लिअर होऊन जाईल. ओके. ओके, वाळवंटाची नावे जोडायला वाला प्रश्न आरामात येऊ शकतो. बघा, उत्तर अमेरिकेमध्ये म्हटलं जातं कोलोराडो, दक्षिण अमेरिकेमधलं म्हटलं जातं अटाकामा, दक्षिण अमेरिका अटाकामा. उत्तर आफ्रिकेमध्ये म्हटलं जातं सहारा, दक्षिण आफ्रिकेमध्ये म्हटलं कलहारी. चीनमध्ये म्हटलं जातं चीनमध्ये आहे गोबीचं वाळवंट, आणि भारतामध्ये आहे थरचं वाळवंट. ओके, कन्फ्यूज कुठं करतं सांगतो तुम्हाला. कन्फ्यूज इथं होतं बघा, सहारा उत्तर आफ्रिकेत आहे का दक्षिण आफ्रिकेत आहे हेच कळत नाही. मग हे का कन्फ्यूज होतं? कारण आपण नुसतं पाठ केलं असतं, नकाशात बघितलेलं नसतं. जगाचा नकाशा काढा, जरा एकदा फक्त डोळं फिरवा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके, पण हे बघा, ह्याला ट्रिक करत बसू नका यार, ह्याला ट्रिक करत बसू नका. जरा नकाशा नुसता एकदा उघडून बघा, तुमचं पक्क लक्षात येऊन जाईल. पॉईंट क्लिअर? ओके.
हा प्रश्न जोडायला मला बऱ्याच वेळा विचारला जातो, बऱ्याच वेळा, आणि आता पण कदाचित पडू शकतो. मी ह्याला IMPच करतो बाबा. ओके, म्हणजे पुन्हा दाखवायला बरं तुम्हाला पडला म्हणून. ओके, चला. मध्य अमेरिकेमध्ये जे शेती प्रकार आहे त्याला म्हणतात मिल्पा. ब्राझीलमध्ये आहेत त्याला म्हणतात रोका. श्रीलंकेमध्ये आहेत त्याला म्हणतात चेना. मलेशियामध्ये शेती प्रकार त्याला म्हणतात लडांग. जपानमध्ये म्हणतात कारेन. व्हिएतनाम म्हणतात रे. आणि झरेमध्ये म्हणतात मसाले. ओके, आता ह्याची मी ट्रिक सांगतो तुम्हाला. काय, ब्राझीलमधली लोक कोण जर यायला लागलं तर त्यांना म्हणतात रोको रोको रोको, यायचं नाही. ब्राझीलमधली लोक त्यांच्या देशात चालले की फक्त लक्षात ठेवा. ओके, फक्त लक्षात ठेवा. ब्राझीलमधली लोक, दुसरी लोक त्यांच्याकडे चालले तर काय म्हणतात, रोको रोको रोको. झालं, ब्राझील संपलं. श्रीलंकेमध्ये लोक जास्तीत जास्त चणे खातात. चणे म्हणजे काय, आपले हरभरे, चणे खातात. श्रीलंकेत लोक काय करतात, चणे खातात. मलेशियाचा लांडगा लक्षात ठेवा. लडांग म्हणजे लांडगा लक्षात ठेवा. मलेशिया, लांडगा कुठे जास्त आहेत, मलेशियात जास्त आहेत. जपानमध्ये लोक सहज काय बोललं तर ए का रे, ए का रे, ए भावा का रे, असे करतात. कारे कारे कारे, म्हणजे जपानमधले लोक कारे म्हणतात. आणि व्हिएतनाममधले लोक का काढतात आणि फक्त रे म्हणतात. व्हिएतनाममधले लोक काय करतात, का काढतात आणि फक्त रे म्हणतात. ओके, आता एवढं लक्षात ठेवलं, मग झरे मसाला नाही लक्षात राहिले तरी काय प्रॉब्लेम नाही. ओके, एवढ्या जोडी तुमची लागते आणि मार्क तुम्हाला मिळत आहेत. ओके ओके, तर आय थिंक हे पण झालेलं आहे आपलं. ओके, आता शेवटचा टप्पा मित्रांनो, आळस करू नका. आहे का तुम्ही, का गेला? ओके, आय थिंक असाल तुम्ही. ओके, असं आलं. परीक्षा जवळ आल्या, मधनं व्हिडिओ सोडू नका अजिबात, पुन्हा त्रास होईल. बघ वारे, ही मी तुम्हाला एकदम शांततेने समजून सांगणार आहे. ह्याच्यावरती प्रश्न असतो, त्यामुळे मी जरा ह्याला पाठीमागे ठेवतो आणि जे वन लाईनर आहे ना ती पटापटा घेऊन टाकतो. ओके, बघा एवढंच करायचं आहे, एवढंच करायचं आहे. उघड डिगभर करत बसू नका. बघा वारेच्या जोड्या सांगतो तुम्हाला. हॉर्न वारे आल्प्स प्रदेशात, रॉकी पर्वतात वारे येते त्याला काय म्हणायचं, सांता आना. ओके, चुनुक वारे कुठं, रॉकी पर्वतात. सामून कुठं, इराणला. झोंडा कुठं, अर्जेंटिनाला. बोरा कुठं, ग्रीसला. सदर्न बस्टर कुठं, ऑस्ट्रेलियाला. खमसेन कुठं, इजिप्तला. तुम्ही म्हणाल नाही लक्षात आलं, अरे मी आहे ना, मी कशाला आहे. बघा, सामून, सामून इराण, रायमिंग वर्ड्स आहे का? सामून इराण, रायमिंग वर्ड्स आहे का? हाय. बोरा आणि ग्रीस. बघा, बोरा म्हणजे बोरे लक्षात ठेवा. बोरे, बोरे कसे आहेत, ग्रीस म्हणजे गार आहेत. ओके, म्हणजे काय केलं, गार बोरे, गार बोरे लक्षात ठेवली. ओके, सदर्न बस्टर, बस्टर म्हणजे आता स्वेटर. मी बघा बस्टरला काय म्हटलं, स्वेटर म्हटलं. मग स्वेटर कशापासून बनतो, लोकरापासून. मग लोकर सर्वात जास्त कुठं आहे, ऑस्ट्रेलियाला. कुठली मेंढी हो, डॉली मेंढी. ओके, डॉली नाही, म वर्ण कुठल्या तरी मेंढी आहे, मी विसरलो नाव, सॉरी मित्रांनो, डॉली नाही. सदर्न बस्टर, मी काय म्हटलं, बस्टर म्हणजे स्वेटर, आणि स्वेटर म्हणजे कशापासून म्हणतो, लोकरापासून. लोकर जास्त कुठं, ऑस्ट्रेलियात. हे असं लक्षात, काय तर लिंक लावायची. ओके ओके, रॉकी पर्वत, रॉकी पर्वत आहे. ओके, मग पर्वतावर खड असणार बारकं, चुनुक चुनुक, म्हणजे छोटे छोटे चुनुक चुनुक खड, चुनुक चुनुक, त्याच्यावरून तुम्हाला रॉकी पर्वत आठवून जाईल. पॉईंट क्लिअर. ओके, फॉनवारे आल्प्स पर्वतात. ओके, आल्प्स पर्वतात फॉनवारे, हे काय असं लक्षात राहते. पॉईंट क्लिअर. ओके, ज्वालामुखी बघा, इंडोनेशियामध्ये जी ज्वालामुखी आहे त्याला म्हणतात क्राकाटोवा. जपानमधली आहे ती त्याला म्हणतात फुजियामा. आणि इटलीमध्ये आहे त्याला म्हणतात माउंट एटना, स्ट्रांबोली आणि व्हेसुव्हियस. हे सगळ्या ज्वालामुखी आहेत ती इटलीमध्ये आढळतात मित्रांनो. पॉईंट क्लिअर. आता ह्याच्यामध्ये मला माहिती आहे जपानमधली तुमची फुजियामा लक्षात आहे, त्यामुळे तुम्हाला जोड आणि हे प्रश्न जोडायला लावलाच पडतात बरं का, उगाच लोड घ्यायचा नाही. कुठं तरी एक लक्षात ठेवा, विषय संपला. ओके, भारतातील जागृत ज्वालामुखी आहे, कुठलं नाव आहे त्याचं, बॅरन बेट आहे. त्याचं नाव काय, बॅरन बेट आहे. पॉईंट क्लिअर. क्लिअर. पॅसिफिक महासागरातील गर्ता, कुठल्या पॅसिफिक महासागरात कुठल्या कुठल्या गर्ता आढळतात मित्रांनो. बघा, कुठल्या आढळत नाही म्हणून असं कदाचित विचारू शकतो आहे गुगल टाकायला. बघा, मरियाना गर्ता पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता आहे. टोंगा गर्ता आहे, कोराईल गर्ता आहे, जपानी गर्ता आहे, फिलिपाईन्स गर्ता आहे. तुम्ही म्हणाल आमच्या लक्षात राहिलं नाही, मी कशाला आहे, तुमच्या लक्षात ठेवण्यासाठीच आहे. बघा, 3 लक्षात ठेवा. आपण बघा मटकीला मोड आणतो का नाही, मटकीला मोड आणतो, ती मटकी लक्षात ठेवा. की, म म्हणजे मरियाना, ट म्हणजे टोंगा, की म्हणजे कुराईल. पॉईंट क्लिअर. क्लिअर. सुंदा गर्द आढळते हिंदी महासागरामध्ये. ओके ओके, हे असला अचानक कुठला तर आयोग शोधून कुठनं काढतो कोणास ठाऊक, मला पण सापडला म्हणून मी टाकला इथं. जगाचा नकाशा व पृथ्वीगोल नकाशा प्रथम कोणी बनवला, त्याचं नाव आहे गेरहार्ट मर्केटर. गेरहार्ट मर्केटर. ओके, गेरहार्ट मर्केटर यांनी जगाचा नकाशा आणि पृथ्वीगोल नकाशा बनवला, लक्षात ठेवा. ओके ओके. हा, वन लाईनर बघा,
सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो? 8 मिनिटं 20 सेकंद लागतात. 8 मिनिटं 20 सेकंद लागतात. मंगळ ग्रह बघितला. मंगळ मंगळ ग्रह आहे. त्याचे उपग्रह कुठले कुठले आहेत लक्षात ठेवा. फोबोस आणि डिमोस. फोबोस आणि डिमोस. तुम्ही म्हणाले कशाला केलं? बघा कधी कधी काय होतं, त्याचं वर्णन केलं जातं आणि ग्रह कोणता आहे ते विचारलं जातं तुम्हाला, किंवा त्या ग्रहाबद्दल तुम्हाला 3 सेंटेन्स दिले जातात. मग कदाचित तुमचे उपग्रह बदलले जातात. ओके, त्यासाठी मी हे शॉर्टकट काढलेले आहेत. बघा मंगळ उपग्रहाचे कुठले? फोबस आणि डिमोस. गुरु गुरु ग्रहाचे उपग्रह कुठला? बघा गुरुला वादळी ग्रह म्हणतात बरं का. डायरेक्ट वन लाईनर जर आला वादळी ग्रह कोणता, तर तो आहे गुरु. लक्षात ठेवा. गुरुचे उपग्रह कुठले? बघा गॅनिमेड हा सर्वात मोठा उपग्रह आहे. कॅलिसो आणि युरोपा. काय म्हटलं? गॅनिमेड, कॅलिसो, युरोपा. ओके. मग आता ती अण्णाभाऊ साठेंची ती काय ती ऐकले का गाणं हो तुम्ही? ते काय त्याला म्हणतात ते यार, मी विसरलो ते. नाही का, माझी मैना गावाकडे राहिली, माझी जीवाची होती एक कायली. ओके, ते मला आठवलं पॉईंट. ती कायली त्यामुळं कायली. ओके, शायरी शायर होते अण्णाभाऊ साठे. ओके. हां, बघा कॅलिसो, युरोपाली, कायली. कायली लक्षात ठेवा. ओके, कॅलिसो म्हणजे ते आठवलं तुम्हाला, त्यांची ती गाणी आहे बघा, ते ते त्यातली कायली लक्षात ठेवा, तुम्हाला आठवून जाईल. शनी बघा, शनी उपग्रह रिया, टायटन, इन्सिलॅडस. तुम्ही म्हणाले कसं लक्षात ठेवू? शनी बघा, ए ए रिया टाटा, टाटा रिया, किंवा ए रिया टाटा. रिया जर रिया टाटा जरी आठवलं तर लक्षात ठेवा फक्त शनी उपग्रह आहे तिथं. ओके, ते शनी रिया आणि टाटा, टाटा रिया, रिया टाटा एवढं जरी आठवलं तर लक्षात ठेवा ते शनी उपग्रह आहेत. ओके ओके. युरेनस, युरेनसला म्हणतात प्रजापती. बघा ते तेल आहेत ना, तेलाचे प्रकार जे आहेत ना ते युरेनसचे उपग्रह आहेत असं लक्षात ठेवा. बघा मिरंडा, बघा मिरंडा आता तेलाचा नाही पण पिण्याचा प्रकार आहे, ते मिरिंडा बघितले. एरियल म्हणजे खोबरेल तेल बघितले. ओके, म्हणजे जे लिक्विड स्वरूपात आहेत ते युरेनसचे काय आहेत? उपग्रह आहेत असं लक्षात ठेवा, तुम्हाला लक्षात राहील काहीतरी. ओके ओके. हा, हे वन लाईनर पाठीमाग घ्यायचं राहिलं म्हणून मी इथं टाकलं. बघा विषुवृत्तासह अक्षवृत्ताची एकूण संख्या किती आहे? 181 आहे. रेखावृत्ताची एकूण संख्या किती आहे? 360 आहे. लक्षात ठेवा. प्रत्येक 1 अंश अंतरावरील रेखावृत्तामधील स्थानिक वेळेत किती मिनिटाचा फरक आहे हो? 4 मिनिटाचा फरक आहे. किती मिनिटाचा फरक आहे? 4 मिनिटाचा फरक आहे. सांद्रीभवनाचे प्रकार किती आहेत? बघा दव, दहिवर, धुके, राईम आणि ढग हे सांद्रीभवनाचे प्रकार आहेत. वृष्टीचे प्रकार कुठले? हिम, गारा, पाऊस हे आहेत वृष्टीचे प्रकार. पॉईंट क्लिअर? क्लिअर. सौर ऊर्जा हा पॉईंट मी आतापर्यंत आयोगाने विचारला नाही, फक्त मला काय सोडायचं नव्हतं म्हणून मी घेतलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. बघा टोटल सौर ऊर्जा आपण जर 100 मांडली, ओके, तर त्यातले पृथ्वीला किती मिळते माहिती आहे का? 51% पृथ्वीला मिळते आणि 49% पृथ्वीला मिळतच नाही. मग तुम्हाला 49% गेली कुठं? बघा सूर्याकडून सौर ऊर्जा येत असताना ओके, वातावरण काय करतं? 60% ऊर्जा परावर्तित करतं. मग वातावरण कसं करतं? त्यात धूळ धुके वगैरे असतात ना, ते ती 60% जी ऊर्जा आहे ती परावर्तित करतात, उष्णता ऊर्जा. ढग काय करतात? 27% ऊर्जा परावर्तित करतात. वातावरण काय करतं? पुन्हा 14% ऊर्जा शोषून पण घेतं आणि भूपृष्ठ पडल्यानंतर भूपृष्ठ त्यातली 2% ऊर्जा परावर्तित करतं. ओके, म्हणून पृथ्वीला काय होतं? 49% ऊर्जा पृथ्वीला मिळतच नाही. मग 49 मिळत नाही म्हणल्यावर किती मिळणार? 51% मिळणार. झालं. फक्त एवढंच लक्षात ठेवा, पृथ्वीला सूर्यापासून किती ऊर्जा मिळते? 51%. आणि किती मिळत नाही? 49%. पॉईंट क्लिअर? ओके. आता आपण सगळ्यात महत्वाच्या पॉईंटकडे वळणार आहोत. पूर्ण कॉन्सन्ट्रेट करा. आय होप तुम्ही थांबला असाल. ओके, तुम्ही थांबला असाल. ओके, हे आहे वारे. ओके, मी इथं पूर्ण तुमचे कन्सेप्ट क्लिअर करेन, एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पुन्हा तुम्हाला व्हिडिओ नाही बघितला तर तुम्ही चालेल, तुमचा प्रश्न अजिबात चुकणार नाही याची गॅरंटी मी देतो. ओके, व्हिडिओ मोठा होतोय मान्य आहे मला. ओके, चला पुढे बघा. वाऱ्यांचे प्रकार बघा. वाऱ्याचे प्रकार आहेत गृही वारे, स्थानिक वारे, मान्सून वारे आणि हंगामी वारे. पॉईंट क्लिअर? क्लिअर. गृही वारे पहिल्यांदा बघू आपण. व्यापारी वारे, त्यालाच म्हटलं जातं पूर्वी वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय पूर्वीय वारे किंवा ध्रुवीय वारे म्हणा आपण. ओके, चला. स्थानिक वारे बघा कुठले आहेत? दरीय वारे, पर्वतीय वारे, त्याला म्हटलं जातं डोंगरी वारे, खारे वारे, मतलई वारे. मान्सून वारे 2 प्रकारचे, नैऋत्य मान्सून वारे, ईशान्य मान्सून वारे. ओके. हंगामी वारे 2 प्रकारचे, आवर्त वारे, प्रत्यावर्त वारे. ओके, ही सगळं लक्षात ठेवण्याची एकच ट्रिक आहे मित्रांनो, एकच ट्रिक. ती म्हणजे ह्या 2 वळी, ते म्हणजे ह्या 2 वळी आणि ही तिसरी वळ. या 3 वळी जर तुम्ही लक्षात ठेवल्या ना, हे तुम्हाला काही सुद्धा अवघड नाही. ही गोलात बघू नका, ही गोल जर दिसायला किचकट असेल पण एकदम सोपं आहे. ओके ओके. बघा, जिथे तापमान जास्त असते तिथे वायुदाब कमी असतो. ह्यात काय तुम्हाला डाऊट आहे का?
काय डाऊट आहे का? अजिबात नाही. जिथे तापमान जास्त तिथे वायुदाब कमी, पहिला पॉईंट. आणि वाऱ्याचा एक गुणधर्म आहे, वारा नेहमी जास्त वायुदाबाकडून कमी वायुदाबाकडे वाहतो. हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, आय थिंक तुम्हाला माहीत असेल. ओके, आणि तिसरं महत्वाचं वाक्य काय? वारे ज्या दिशेकडून वाहते त्याच दिशेचे नाव त्याला दिले जाते. ज्या दिशेला जाते त्या दिशेचं नाव नाही. म्हणजे बघा, पूर्वेकडून वारं पश्चिमेकडे वाहत असेल तर त्याला पूर्वीय वारं म्हटलं जातं, पश्चिमी वारे नाही. ही 3 सेंटेन्स तुमच्या लक्षात आले ना, हे चार्ट सगळा संपला. हा चार्ट सगळा संपला. आता बघा मी कसं करतोय बघा. ही विषुववृत्तीय प्रदेश आहे. इथं कमी दाबाचा पट्टा आहे. का कमी दाबाचा पट्टा असतो? तर या ठिकाणी असतं मित्रांनो, सूर्यकिरण वर्षभर लंबरूप पडतात. त्यामुळे इथं जी वारा असते ती प्रसारण पाहून वर जाते. ओके, वारा. ओके, त्यामुळे इथं कमी वायुदाबाचा पट्टा तयार होतो. कुठं कुठं? विषुववृत्तापासून 5 अंश उत्तरेकडे, 5 अंश दक्षिणेकडे. त्यामुळे वायुदाबाचा पट्टा तयार शांत पट्टा असतो. त्यामुळे त्याला डोलड्रमचा पट्टा सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? डोलड्रमचा पट्टा. ओके, त्याच्यापासून बघा, उत्तरेकडे 25 अंश ते 35 अंश दरम्यान जास्त वायुभाराचा पट्टा असतो. ओके, दक्षिणेकडे पण 25 अंश आणि 35 अंश जास्त वायुभाराचा पट्टा असतो. ओके, याला काय म्हटलं जातं? याला म्हटलं जातं अश्व अक्षांश. अश्व अक्षांश म्हटलं जातं. अश्व अक्षांश. ओके, त्याच्यानंतर बघा 70 अंश ते 60 अंश ते 70 अंश ह्याच्यामध्ये असतो कमी वायुदाबाचा पट्टा. ओके, आणि वर ध्रुवीय म्हणजे तिचा असतो जास्त दाबाचा पट्टा. एवढं तर पट्टे जर लक्षात आले तुमच्या तरी काय प्रॉब्लेम नाही. आता इथं कसं होतं बघा. आता मला सांगा, विषुववृत्तावर कमी वायुदाबाचा पट्टा आहे, बरोबर आहे, आणि इथं जास्त वायुभाराचा पट्टा आहे. मग वारं कुठनं वाहणार हो? इकडनं वाहणार, इकडनं असं असं वाहणार, असं. ओके, असं वाहणार, असं वाहणार. ओके, मग इथं मी दिशा दिल्यात मुद्दाम तुमच्या. ही आहे पूर्व, ही आहे पश्चिम, ही आहे दक्षिण, ही आहे उत्तर, आणि मध्य दिशा बघा, ही आहे आग्नेय, ही आहे नैऋत्य, ही आहे वायव्य, आणि ही ईशान्य. ओके ओके, आता वारं इकडं वाहते असं. ओके, मग दिशा कुठली आली हो? पूर्व आली. म्हणजे याला म्हणायचं पूर्वीय वारे, याला म्हणायचं पूर्वीय वारे. मग पहिली लोक काय करायची? जहाजाचा वापर करायचे. म्हणजे ते जहाजाला बघा ते पडदा असायचं मोठं. ओके ओके, त्यामुळे या व्यापारात उपयोग व्हायचा वाऱ्याचा, म्हणून त्याला व्यापारी वारे सुद्धा म्हटलं जातं. पॉईंट क्लिअर? ओके, आता पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होतं? हे वारं आपल्याला ईशान्येकडून नैऋत्येकडे, हे वारे काय होतं? ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहताना आपल्याला दिसतं. ओके, त्यामुळे ह्या वाऱ्याला काय म्हटलं जातं? ह्या वाऱ्याला काय नाव आहे बघा? ईशान्य ईशान्य वारे सुद्धा असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, ईशान्य व्यापारी वारे सुद्धा असं म्हटलं जातं. बरोबर, ह्याच्या उलट स्थिती इथं. आता इथं पण बघा जास्त वायुदाबाचा पट्टा आहे, बरोबर आहे का? हाय. मग इथनं वारं कुठं जाणार आहे? इकडे जाणार आहे ना, असं असं. कळलं? ओके, मग ह्याला काय म्हणायचं? आता हे कुठनं वाहते बघा? पृथ्वीच्या परिवलनामुळे याला काय आपण म्हणू शकतो? हे आहे आग्नेय व्यापारी वारे. हे कुठलं आहे? आग्नेय व्यापारी वारे. पॉईंट क्लिअर? ओके, मला वाटतंय तुम्हाला समजलं असेल. यात कायच अवघड नाही मित्रांनो. ओके, आता बघा, आता इथं जास्त वायुभाराचा पट्टा आहे आणि इथं कमी वायुभाराचा पट्टा आहे. मग वारं कुठनं वाहणार हो? इकडनं वाहणार, असं 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 असं. ओके, मग ह्याला मग कुठलं कुठलं वारं म्हणता येईल तुम्हाला? पश्चिमी वारे म्हणता येईल ना, कारण इकडं वाहते बघा ते पश्चिमेकडं असं. ओके, तेव्हा त्याला आपण असं पण म्हणू शकतो वायू प्रतिव्यापारी वारे, कारण वायू दिशा आपल्याला दाखवली जाते अशी. वायू प्रतिव्यापारी पण वारं आपण म्हणू शकतो त्याला. आणि हेच वारं जेव्हा इकडं असं जाते बघा, असं असं, तर त्याला आपण नैऋत्य प्रतिव्यापारी वारे सुद्धा म्हणू शकतो. पण कळलं? कळलं. आता ध्रुवाच्या बाबतीत काय? इथे जास्त दाबाचा पट्टा आहे, त्यामुळे हे खालीच येणार आहे ना. इथे जास्त दाबाचा पट्टा आहे, हे इकडेच येणार आहे. ओके, आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं मधलं. हे ध्रुवीचं वरचं नाही लक्षात राहिलं तरी चालतंय. पॉईंट क्लिअर? ओके, आता इथं महत्वाची गोम काय आहे बघा, लक्षात ठेवा. जो दक्षिण गोलार्ध आहे ना, तिथं जलभाग जास्त आहे आणि जे भूभाग आहे ना तो कमी आहे. त्यामुळे काय होतं? 40 अंशाला तिथं काय होतं? तिथं भूभाग आहे पण कमी आहे. त्यामुळे तिथं वारं वाहताना काय जरा घोंगावत असतं, घोंगावत वाहतं. ओके, म्हणजे वारं म्हणजे वाहतं म्हणजे त्याचा आवाज येतो घोंगावल्यासारखा. त्यामुळे त्याला म्हणतात की 40 अंशाची तिथं म्हणतात गरजणारे 40 म्हणतात. 50 अंशाच्या पलीकडे गेला काय होतं? तिथं भूभाग अजिबात नाही. त्यामुळे तिथं आवाज त्या वाऱ्याचा लेग मोठा येतो, राक्षसासारखा येतो. त्यामुळे त्याला म्हणतात खवळलेले 50. हे दक्षिण गोलार्धात चाललंय नाही, वर घालवशीला वाऱ्याला. ओके, 60 अंश बघा, तिथं तर एकदम आवाज कर्कश येतो. त्यामुळे तिथं त्याला किंचाळणारे 60 म्हणतात. त्याला काय म्हणतात? किंचाळणारे 60 म्हणतात. लक्षात ठेवा, एकदम सोपं आहे हे, लक्षात ठेवा. पण क्लिअर? क्लिअर. ओके, आता इथं बघ लक्षात ठेवा स्थानिक वारे मी कसं लक्षात ठेवते बघा. दरीय वारे, पर्वती वारे. आता दरीय बघा, आता मी काय करतो बघा, इथं हे दिसते का तुम्हाला? हा, इथं दिसते का बघा? सॉरी, मी इथेच करतो. ओके, समजा ह्यो डोंगर आहे असा, हे काय डोंगर आहे. ओके, हे असं आहे. ओके,
ओके. आता दर्येवारी काय होतं, दिवसा वाहते. दिवसा वाहते म्हणजे कसं होणार हो, इथं दिवसा काय होणार, इथं सगळा सूर्य पडणार म्हणजे इथं वातावरण तापणार. मग तापल्यामुळे इथं हवा विरळ होणार म्हणजे इथं कमी दाबाचा पट्टा तयार झाला. झाला का कमी दाबाचा? ओके. मग वारं काय होणार, दरीकडून वर टोकाकडे वाहणार. मग मी काय सांगितले, जिकडून वारे वाहतात तिकडचं नाव त्याला दिलं जातं. दरीकडून वाहते त्यामुळे त्याला दरी वारे. ओके. आणि ऊन 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 कधी असतं, दिवसा. म्हणजेच काय, दरी वारे दिवसा वाहतात. त्याच्या विरुद्ध डोंगरी वारे म्हणजे इकडून. आता रात्र पडली, रात्र पडल्यानंतर काय होणार, हा भाग पहिल्यांदा थंड होणार. हा भाग पहिल्यांदा थंड होणार म्हणजेच काय होणार, इथं जास्त वायुभाराचा पट्टा तयार होणार. आणि हा भाग उबदार असणार म्हणजे इथं काय होणार, कमी वायुभाराचा पट्टा तयार होणार. म्हणजेच काय म्हणलं मी, डोंगरी वारे काय होणार, रात्री वाहणार. असा इकडं इकडं असे वाहणार, डोंगरी वारे इकडे वाहणार, रात्रीचे वाहणार. पण क्लिअर झालं, एवढंच आहे. झालं. खारे वारे आणि मतलई वारे. खारे वारे म्हणजे बघा, खारे आहे म्हटल्यानंतर नावातच खारे आहे म्हणजे त्याच्यामध्ये खारेपणा असणार. मग खारेपणा असायसाठी ते वारं कुठनं व्हायला पाहिजे, तर समुद्राकडं व्हायला पाहिजे. म्हणजेच काय, खारे वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात आणि मतलई वारे काय होतात, जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. पॉईंट क्लिअर? ओके. खारे वारे मित्रांनो दिवसा वाहतात आणि मतलई वारे रात्री वाहतात. पॉईंट क्लिअर? ओके. मान्सून वारे. आता नैऋत्य मान्सून वारे, ईशान्य मान्सून वारे हे काय सांगण्यासारख्या गोष्टी नाहीत मित्रांनो. हे आपण बऱ्याच वेळा वाचलंय. भारताचा पाऊसच नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पडतो. ओके. ओके. आता मला फक्त सांगायचं आहे की तुम्हाला, आवर्त वारे आणि प्रत्यावर्त वारे. आता हे लक्षात ठेवताना कसं करतोय बघा, आवर्त बघा. आता हे बघा, आवर्त अशी असतात बघा, ही अशी 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 अशी. ओके. ओके. आवर्त म्हणजे आत, लक्षात ठेवा. आवर्त म्हणजे काय, आत. आवर्त म्हणजे आत. ओके. म्हणजे आतमध्ये कमी दाबाचा पट्टा असतो आणि बाहेर कसा असतो, जास्त वायुभाराचा पट्टा असतो. त्यामुळे वारं काय होतं, बाहेरनं आतमध्ये वाहत असते, लक्षात ठेवा. ओके. बाहेरनं आतमध्ये वाहत असते. त्याला म्हणायचं आवर्त वारे. आणि आवर्त वाऱ्यामुळे काय होतं, जास्त म्हणजे चक्रीवादळ येतात. म्हणजे वादळ गडगडाट वगैरे भरपूर होतो. म्हणजे त्यातलं एक चक्रीवादळ म्हणजे कुठलं, टायफून प्रशांत महासागरामध्ये येतं, लक्षात ठेवा. प्रत्यावर्त म्हणजे काय, प्रत्यावर्त म्हणजे बरोबर ह्याच्या विरुद्ध. ओके. म्हणजे काय, बरोबर ह्याच्या विरुद्ध. इथं आतमध्ये जास्त दाबाचा पट्टा असतो त्यामुळे वारे आतून बाहेर वाहतात, असे आतून बाहेर वाहतात, आतून बाहेर वाहतात. ओके. आतून बाहेर वाहतात. ओके. त्यामुळं काय होतं, आतमध्ये जास्त दाबाचा पट्टा, बाहेर कमी दाबाचा पट्टा, त्यामुळे वारं आतून बाहेर वाहतं. ओके. मग त्याला आपण काय म्हणू, उत्तर गोलार्धामध्ये ते वारे कसं वाहणार, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने होणार. कसं होणार, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. पण क्लिअर झालं, एवढंच आहे. आय होप मित्रांनो व्हिडिओ मोठा झालाय, पण मी तेवढ्यामध्ये तुमचं संपूर्ण जगाचा भूगोल कव्हर करण्याचा मी मनापासून प्रयत्न केलाय. मला असं वाटतं की मी शिकवलेलं तुम्हाला खरोखर समजलं असेल. ओके. जर समजलं असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब तर मला अजिबात टाळतोय मित्रांनो, कारण मी आता एवढा नवीन असताना सुद्धा मला तुम्ही एवढे 300-400 सबस्क्रायबरपर्यंत एका महिन्यामध्ये घेऊन गेलाय. याचा अर्थ मला असं वाटतं की मी शिकवलेलं तुम्हाला समजते. ओके. आणि कमेंट मित्रांनो करताना ते पीडीएफ द्या की सर, पीडीएफ द्या की पीडीएफ. अरे मी खरोखर नवीन आहे मित्रांनो, मी खरोखर नवीन आहे. मी नाही बघा, माझं ते अकाउंटला बघा, तुम्हाला माझा नंबर दिसत नाही. बरं, मी नागेश सर आहे पण नावाचं नेमकं पूर्ण नाव काय हे तुम्हाला माहिती नाही. मी फेसबुकवर नाही, मी व्हॉट्सअपला नाही. मला नाही बाबा, मला फोकसमध्ये यायला अजिबात आवडत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. मला अजिबात आवडत नाही. ओके. त्यामुळे मी ते नाही मी देऊ शकत पीडीएफ यार. खरंच मला आय एम सॉरी, मला मनापासून माफ करा त्यासाठी. ओके. ओके. चला. तर मी सांगितलेलं तुम्हाला समजलं असेल तर या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.